6 महिन्याचं बाळ, बाप रे. आणि तुम्ही पालघरहून आला. अजून एक गोष्ट ना इथे मला एक जाणवते, ती म्हणजे ना 6 महिन्यापेक्षा लहान बाळं जी आईच्या दुधावर अजून वाढतात ती आहेत. पण मला इथे म्हणजे वरती कुठेही असं दिसत नाही की जिथे एखादं स्त्रियांसाठी एखादं छोटंसं स्तनपान करण्यासाठी जे एखादं जागा किंवा एखादं छोटंसं केबिन बांधून जर खरंच झालं ना तर बेस्ट आहे. काही ठिकाणी अशी अवस्था आहे ज्या ठिकाणी पावसामुळे पूर्णपणे अशा पायऱ्या लिटरली तुटून गेल्यात, म्हणजे अजूनही प्रशासनाने केलेलं नाही. एवढं धुकं आहे इकडे की समोर काही मीटर नंतर दिसत नाहीये, एवढं धुकं आहे. वाव, अमेझिंग. तर तुम्ही असं सरप्राईज असाल ना की हरीश अचानक मराठीमध्ये कसा बोलायला लागलाय. ओके, सो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजपासून आपलं चॅनल हे मराठीमध्ये असेल आणि आजपासून जेवढे पुढचे व्हिडिओज येतील ते सगळे मराठीमध्ये असतील. येस, आजपासून सगळे व्हिडिओज मराठीमध्ये असतील. तर चला चालू करूया आजपासून आपले ब्लॉग, आपले जे यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओज येतात ते आजपासून सगळे मराठीमध्ये करूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आज आपण चाललो आहोत रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची राजधानी आणि पावनभूमी. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याचं तोरण आहे, जे स्वराज्य स्थापन केलं ते इथून स्थापन केलं. आणि आजपासून आज आपण सुद्धा आपल्या व्हिडिओची म्हणजे आपल्या चॅनलची एक नवीन सुरुवात करतो आहे, जी की सुरुवात करतो आहे मराठीमध्ये. आणि आय होप मित्रांनो तुम्हाला आवडेल, माझं मराठीमधला चॅनल तुम्हाला पाहायला आवडेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर म्हणजे रायगड फोर्ट जो सगळ्यात महत्त्वाचा आणि स्वराज्य ज्यावेळेला स्थापन करत होते छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेचा सगळ्यात महत्त्वाचा किल्ला कोणता होता तर रायगड. चला आपण पोहोचलो माणगावच्या आसपास, माणगाव सोडलं आहे आणि काहीतरी 5:30 वाजता मी पुलव्यावरून निघालो होतो. मी आणि किरण दादा, माझ्या पाठीमागे किरण दादा आहे. आणि आत्ता वाजल्यात एक्झॅक्ट 7:45 आणि पोचले आम्ही इंदापूरला. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. आणि आपण पोचलो आहे माणगावच्या पुढे. आणि जिथून म्हणजे ॲक्च्युली किल्ले रायगडला जाण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक तर जाऊ शकता तुम्ही महाड मार्गे आणि एक आहे माणगावच्या इथून. सो आपण जाते माणगावच्या इथून, कारण तो जरा बऱ्यापैकी जवळपास रस्ता आहे, कारण महाडपर्यंत जाणार आणि त्याच्यानंतर पुन्हा आतमध्ये जायचं आहे. त्याच्यापेक्षा हा रस्ता खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर अशी कमान आहे. आणि मी तुम्हाला जाता जाता माहिती देईनच नक्कीच. त्याच्या आधीसुद्धा मी हिंदीमध्ये रायगडचा एक ब्लॉग बनवला आहे. जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा पाहायला जाऊ शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर तुम्हाला जेव्हा जायचं असेल तुम्ही बघू शकता. आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर खरंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला चॅनल ग्रो होईल. मस्तपैकी नाश्ता केला, म्हणजे एक चांगलं असतं की मिसळपाव खाल्लं की एकदम पोट भरून जातं. तसा एक नाश्ता केला होता. आणि हा आहे रस्ता जाण्यासाठी चालत, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही चालत गड जाता ना त्यासाठी हा रस्ता होता. आणि जर तुम्हाला रोपवेला जायचं असेल तर पुढे जावं लागतं. आणि साधारण वेटिंग टाईम साधारण 45 मिनिट्स, 30 to 45 मिनिट्सपर्यंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस. आणि किल्ल्याची पहिली पायरी म्हणजे स्वराज्याची पहिली पायरी, त्याचं इन्स्पिरेशन घेऊन आपण आता चढतोय किल्ले रायगड. तर काही इन्स्पिरेशन कुठेच नसेल तुमच्या लाईफमध्ये, कारण जिथून आपल्या हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली तो किल्ला म्हणजे किल्ले रायगड. आणि त्याची ही सुरुवात किल्ले रायगड महाड तालुक्यामध्ये येतं. साधारण पनवेलपासून 130-140 किलोमीटर आणि मुंबईपासून साधारण 150 किलोमीटर.
अंतरावर आहे. सुरुवातीलाच दम लागलाय. अरे बापरे. गोष्टी माझ्या मते कमी असेल पण खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पण करत आहेत. आणि जसं गव्हर्नमेंटचं कर्तव्य बनतं ना की किल्ले संवर्धन करणं, तसं आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपण चॉकलेट रॅपर्स, अशा पाण्याच्या बॉटल्स, किंवा लास्ट टाईम मी तर लिटरली पाहिलं होतं की डायपर, लहान मुलांचं डायपर जे शिवकालीन जे टॉयलेट्स होते त्याच्या जागी टाकून ठेवलं होतं कोणीतरी. मी म्हणालो की हे बघा इथे पण तीच कंडिशन आहे. म्हणजे लोकांनासुद्धा एज्युकेशन, लोकांनासुद्धा कळलं पाहिजे की आपण किती घाण करतो इकडे येऊन. तो जो पाहतात ना तुम्ही, तो आहे टकमक टोक, जिथून ज्यावेळेला कोणाला शिक्षा द्यायची तेव्हा असं म्हणतात की टकमक टोकावरून ढकलण्यात यायचं. तो आहे हा टकमक टोक. इथे अशा पद्धतीने आहे ना, तुम्ही काही अंतरावर आलात ना की स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला चॉकलेट, गोळ्या, त्याच्यानंतर लिंबू सरबत वगैरे सगळं ना, लिंबू सरबत, त्याच्यानंतर ही काकडी, मसाला लावून मस्तपैकी शेंगदाणे, पाण्याच्या बॉटल, हे सगळं काय तुम्हाला भेटतं का. प्रचंड प्रचंड मोठे असे गड आहेत. जर तुम्ही सह्याद्री रेंजबद्दल बोलाल तर प्रचंड मोठे. सो ह्या गडाला जाण्यासाठी टोटल 1737 पायऱ्या आहेत. 1700, मोर दॅन 1700 पायऱ्या आहेत. ऐक, हा प्रॉब्लेम आहे की रोपवेसाठी पण तुम्हाला बराच वेळ थांबावं लागतो. साधारण 1 तासाच्या आसपास वेटिंग आरामात आहे. संडे जास्तच, आणि संडे असेल तर विचारूच नका. पाचाड, जे किल्ले रायगडच्या खाली जे गाव आहे त्याचं नाव आहे पाचाड. पाचाड. एक गोष्ट इकडे आल्यानंतर एक जाणवते ती म्हणजे जे गेल्या पावसाळ्यामध्ये जे नुकसान झालं होतं ना, त्याच्यामुळे म्हणजे अक्षरशः म्हणजे पायमार्ग आहे, त्याच्यामध्ये आलेली माती, दगड, म्हणजे अजूनपर्यंतसुद्धा क्लीनअप नाही आहे. किंवा ह्या गोष्टीमुळे ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर लोक जे येतात इकडे पर्यटन, त्याला ॲक्च्युली ह्या गोष्टीचा पण त्रास होतो. सो डोंट नो हे कधी व्यवस्थित होईल. आणि गड किल्ल्यांवर करणंसुद्धा खूप कठीण काम आहे, आय कॅन अंडरस्टँड, पण होणंसुद्धा खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे लोक येतात, म्हणजे मावळे येतात, पर्यटक येतात, त्यांच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं आहे की ज्या पद्धतीने दगडं वगैरे टाकलीत ना, त्या पद्धतीने इथे काम चालू होईल. आणि होपफुली नंतर ज्यावेळेला येऊ आपण त्यावेळेला इथे आपल्याला व्यवस्थित असं पायवट असेल, म्हणजे पायऱ्या किंवा काहीतरी असेल ह्याची अपेक्षा. एवढा भयंकर पाऊस होता, त्याच्यामध्ये संपूर्ण घाण आली आहे वरून, त्याच्यामुळे अजून पण नाही साफ. होपफुली करतीलच. काही ठिकाणी अशी अवस्था आहे ज्या ठिकाणी पावसामुळे पूर्णपणे अशा पायऱ्या लिटरली तुटून गेल्यात, म्हणजे अजूनही प्रशासनाने केलेलं नाही. खरं सांगायचं ना तर जे लोक येतात ना इथे खरंच त्रास होतो, कारण एक तर सवय नसते या गोष्टीची आपल्याला, आणि त्याच्यामध्ये असे दगडं आहेत पडलेली आजूबाजूला, त्यातून चाललं म्हणजे खूप कठीण होतं खरं सांगायचं तर. तर आहे हो, ही गोष्ट खूप चांगली येते की झाडं आहेत त्याच्यामध्ये मला खरंच ऊन नाही लागत, ही चांगली गोष्ट आहे. पण उमासचा त्याच्यामुळे गरमी, हालत खराब होते. एक त्याच्यामध्ये हवा पण लागत नाही आहे. एक सिम्पल गोष्ट, त्याला असं पाणी संपतं ना, सिम्पल आहे. जेव्हा तुम्ही येताना भरून पाणी घेऊन येऊ शकता ना, तीच पाण्याची बॉटल पुन्हा बॅग मिळा का, इझी आहे. फक्त इकडे तिकडे फेकू नका, जेणेकरून ॲक्च्युली फोटोवर घाण होणार नाही आणि तुम्ही कुठेतरी फोट सेव्ह कराल तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी. सो ते सुद्धा करू शकता. गोव्यावरून गोवा बघताय, एक नंबर. बरं वाटतं असं ऐकलं ना की बाहेरच्या राज्यातून सुद्धा आपल्याकडे येतात पर्यटक, आणि ते सुद्धा रायगड म्हणजे ते स्वराज्याची राजधानी पाहण्यासाठी. म्हणजे किती इन्स्पिरेशन असेल. आणि कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? म्हणजे आता छान वाटलं.
जरा दूर आहे पण छान वाटलं. काय काय जरा दूर आहे पण हा दूर तर आहे पण आलात तुम्ही म्हणजे खूप बरं वाटलं असं एवढा लांबून पण तुम्हाला येण्यासाठी हे झालं इन्स्पिरेशन आहे ॲक्च्युली. थँक्यू. आहे महादरवाजा जिथून ॲक्च्युली किल्ला स्टार्ट होतो म्हणजे तुम्हाला वरती जाण्यासाठी आणि आय थिंक इथूनच तुम्हाला तिकीट सुद्धा काढावं लागतं. किती आहे 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. सो ते तुम्हाला काढावं लागतं. मॅप आहे जो की पूर्ण खराब झाला ॲक्च्युली खरं सांगतात. किल्ले रायगड लिहिले तिकडे आणि काय का आहे म्हणजे महाराजांची समाधी, जिजाऊ वाडा, जिजाऊंचा वाडा, त्याच्यानंतर वाघबीळ, त्याच्यानंतर म्हणजे जे काय स्पॉट्स आहेत जे इथे तुम्ही पाहू शकतात ते सगळं आहे म्हणजे लिहिलेलं. पण असा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला काहीही वाचता येत नाही, वाचू शकत नाही कारण ना इतकं खराब झालं आहे. मी तुम्हाला म्हणालो ना की 45 स्पॉट्स आहेत जे तुम्हाला पाहण्यासाठी आणि हा किल्ला कितीतरी एकरमध्ये पसरलेला आहे. तो तुम्हाला पाहण्यासाठी एक दिवस पूर्ण होऊ शकत नाही. तर तुम्हाला पाहण्यासाठी कमीत कमी 2 दिवस हवेत पूर्णपणे पाहायचं असेल तर. आणि आपण सुद्धा सगळे स्पॉट नाही पाहू शकत आहे आज. बघूया जेवढे होतील तेवढे आपण करूया. ही गोष्ट फार आवडली मला ॲक्च्युली. ही गोष्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनाच. आणि असं पर्यटन अशा गोष्टी करतात ना ते ॲक्च्युली खूप चांगलं आहे. जेणेकरून जे प्लॅस्टिक बॉटल्स आहेत किंवा घण कचरा वगैरे आहे तो तिथे टाकू शकतात. मी 6वीला आहे. 6वीला आहे. मग शाळेत कधी जातो? गाव कुठला तू? मी शनिवार रविवार फक्त गडावरती येतो बस. अच्छा. गाव कुठला इथला तू? वर खाली पायथ्याच आहे. पाचाड हिरकणवाडी. बरं काय मेहनत करते पोरगा. गडाच्या ऑलमोस्ट टोकाला आलो आहे म्हणजे ऑलमोस्ट गड चढत आलो आहे आम्ही. आणि बेचारा गडावरची माहिती सुंदर अशी म्हणजे ॲक्च्युली फोटोज आहेत आणि त्याच्या पाठीमागे माहिती आहे प्रत्येक 50 स्पॉटची. हां 50 रुपये विचारा सांगतो. आणि ऐका असं वाटतं ना कधी कधी की आपलं लाईफ शहरामध्ये कधी कधी खूप सुखी आहे तरीसुद्धा आपण रडतो का तर ट्रेनमध्ये मला बसायला सीट नाही भेटली म्हणून. आणि वैतागतो ज्यावेळेला इकडे येतो ना असं गावामध्ये तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना किती स्ट्रगल आहे. 50 रुपये काही फोटोंसाठी तो बिचारा एवढा वरती येतो आणि मेहनत करतो आणि मेहनत करतो आहे. कोणाकडे त्याने पैसे नाही माहिती अजिबात आणि 50 रुपयाला विकतो. भारी करतो काम तो. काय तुझं ना? सूरज. हिरकणवाडीचा सूरज. क्या बात. मस्त आवडलं मला. तू मेहनत करतो आणि मेहनतीने कमवतो एवढ्या लहान वयामध्ये. गुड. थँक्यू. चल मला हे इनली तिकडे ज्या पायऱ्या दिसतात ना पाठीमागे त्या चढलो आणि गड रायगड ॲक्च्युली दिसायला लागला इथं ना. रायगड किल्ला पूर्ण. आणि जसं म्हटलं ना रायगड खूप एकरमध्ये तर हा पूर्ण रायगडचाच भाग आहे. 3-4 स्पॉट बघायचे ते बघितलं आपण की आपण टकमकटोक बघून आपण खाली निघूया. जेवणाची सुद्धा सोय आहे इकडे. जेवणसुद्धा भेटतं इकडे तुम्हाला जर तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते. प्री ऑर्डर करावी लागते. थँक्यू. कुठं आला तुम्ही? सांगलीवरून. मला ना आज आपल्या इथलं रायगडपेक्षा सगळ्यात जास्त बाहेरची पब्लिक दिसते. म्हणजे आता मी त्याच्या आधी भेटलो होतो एका ग्रुपला ते आले होते गोव्यावरून आणि आत्ताचा ग्रुप आहे तो आलं सांगलीवरून. अरे स्वर्गात आल्यासारखं. ॲक्च्युली स्वर्गात आहे. सो हे जे तुम्हाला पाण्याचं तलाव दिसते अशी जवळजवळ 11 तलावं इथे आहेत. आणि जवळजवळ 84 हौद म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत ज्या बांधल्या गेल्या त्यावेळी. पाठीमागे ना 2 कारणं आहेत. म्हणजे एक तर तलावं ह्यासाठी बांधली गेली जेणेकरून इथे पाणी साठवता येईल. कारण बट ऑबियस आहे त्यावेळी इतके सैन्य, इतके हत्ती, घोडे त्यांनी सगळेच म्हणजे किती मोठा गोतावळा असेल सांगूही शकत नाही. त्यांच्यासाठी लागणारं पाणी कुठून येणार? कारण गडावर पाणी खालून तर आणू शकत नाही. जे पावसाळ्यामध्ये पाणी जमा होतं तेच तुम्हाला करावं लागेल. तर त्यासाठी तलाव खोदली गेली आणि त्या तलावातून खोदलेला जो दगड आहे तोच दगड वापरला गेला किल्ल्याच्या बांधकामासाठी. आणि आता प्रत्येक ठिकाणी
तलाव तर खोदू शकत नाही, तर म्हणून त्यांनी हौद म्हणजे पाण्याच्या टाक्या बांधल्या, जेणेकरून तिथे जे सैन्य आहे किंवा घोडे आहेत, हत्ती आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची सोयसुद्धा करण्यात आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी आपल्या सवंगड्यांसोबत तोरणागड घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांनी गोंधळ घातला होता. शेतकऱ्यांना लुटलं होतं. इथल्या आया बहिणींची अब्रू लुटली होती. अशावेळी या सत्तांच्या विरोधात शिवरायांनी जीवाला जीव देणारी सवंगडी निवडली आणि रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला. शिवरायांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक केला आणि रयतेचे स्वराज्य स्थापन झाल्याची दवंडी फिरवली. सर्वधर्म समभाव हे तत्व खऱ्या अर्थाने शिवरायांनी आचरणात आणलं आणि मराठ्यांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य केलं. इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे. रायगडचे प्राचीन नाव रायरी होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे महत्त्व पाहून 16व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली. ह्याची प्लेस ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आणि हा किल्ला पूर्ण किल्ला आहे. इकडे हा राजवाडा होता, त्याच्यानंतर इकडे किचन, त्याच्यानंतर त्यांचं जे सभा मंडप आणि सगळ्या गोष्टी इथेच होत्या. आणि हा होता तो म्हणजे राजांचा राजवाडा, जिथे राजे राहायचे. श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी इथे वास्तव्य केलं होतं. 6 महिन्याचं बाळ, बाप रे. आणि तुम्ही पालघरून आला, म्हणजे अमेझिंग आहे. बाप रे. कंटाळलं नाही? सकाळी निघालात? नाही म्हणजे आम्हाला इथे 4-5 दिवसात चिपळूण. अच्छा, फिरताय. फिरत मग आता रायगड करून आता घरी. मस्त मस्त. लकी आहे बाळ. अरे बाप रे, पालघरवरून आलेत. अजून एक गोष्ट ना इथे मला एक जाणवते, ती म्हणजे ना ॲक्च्युली मी त्या कोपऱ्यामधून येताना पाहिलं, ती गोष्ट म्हणजे इथे ना अजून लहान, ह्याच्याही पेक्षा 6 महिन्यापेक्षा लहान बाळं जी आईच्या दुधावर अजून वाढतात ती आहेत. पण मला इथे म्हणजे वरती कुठेही असं दिसत नाही की जिथे एखादं स्त्रियांसाठी एखादं छोटंसं स्तनपान करण्यासाठी जे एखादं जागा किंवा एखादं छोटंसं केबिन बांधून जर खरंच झालं ना तर बेस्ट आहे. म्हणजे ही गोष्ट जर प्रशासनाने केली ना तर खरंच बरं आहे की एखादी छोटीशी केबिन कदाचित असेल पण तिकडे, मला माहिती नाही रोपवेच्या इथे, पण जर खरंच कदाचित ह्या साईडला सुद्धा केली ना तर खरंच बरं होईल की जेणेकरून लहान मुलांना सुद्धा थोडं बसायला किंवा कोणाला तरी होऊ शकतं. खास व्यक्तिमत्व आपल्याला भेटलं आहे ते म्हणजे तुम्ही मुलाखती घेता आणि यूट्यूबला त्यांचे प्रश्न सोडवतो आणि प्रश्न सोडवतो. कशाच्या बाबत? काय त्यांच्या शेतीच्या अडीअडचणी असतील, अनेक लोकांच्या अडीअडचणी असतील, त्या बाबतीत. ओके, फार सुंदर. आणि तुम्ही त्यांना हेल्प करता. अरे वा. असं फिरतात ना तुम्ही लोक आणि अशा ठिकाणी येतात, त्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात आणि खूप सारी माणसं भेटतात जी लोक तुम्हाला हेल्प करतात आणि त्यांनाही हेल्प होते छोटे मोठे. सो थँक्यू. भेटूया आपण नक्की आणि काहीतरी कार्यक्रम असेल तर नक्की करू. थँक्यू. रायगडावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्येकडे नजर वळवली की ठळकपणे दिसून येते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्री जगदीश्वराचे मंदिर. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले देवालय. रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालयी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेच्या दरवाजा पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा या शिलालेखाचा अर्थ आहे. तर दुसरा शिलालेख पूर्वेला दरवाजावर बाहेर दक्षिण भिंतीवर संस्कृत भाषेत आहे. याचा अर्थ आकाशामध्ये जोवर चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत जगदीश्वराचा प्रासाद हा असाच वैभवाने तळपत राहू, असा आशयाचा तो शिलालेख आहे. आजही या आशयाप्रमाणेच जगदीश्वराचे मंदिर मोठ्या दिमाखामध्ये रायगड किल्ल्यावर आजही उभे आहे. 3 एप्रिल 1680 मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासासाठी तो दिवस काळ ठरला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडवर अखेरचा श्वास घेतला. जगदीश्वर प्रासादाच्या पूर्व दरवाजातून बाहेर आल्यावर समोर दिसते ती श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. येथेच महाराजांवर
अंत्यविधी करवले गेले. तो मी आता आलो आहे आपलं समाधीस्थळ पाहिलं, मंदिर पाहिलं आणि आता झालो आपण शेवटचा पॉईंट. म्हणजे ॲक्च्युली भरपूर पॉईंट आहे, ते 41 पॉईंट आहे जे बघू शकता तुम्ही. आता शेवटचा पॉईंट आहे आपलं टकमक टोक. तिकडे जाताना आपल्याला 3 जणं भेटते. ती छत्रपती संभाजीनगर. औरंगाबादचं नाव चेंज होऊन श्री छत्रपती संभाजीनगर. सो तिथून आलेत आणि खरं आज सगळीकडून आलेली खूप माणसं भेटली. म्हणजे गोवा, त्याच्यानंतर गुजरात, पालघर, लहान 6 महिन्याचं मूल घेऊन. तो भारी वाटलं. बारामती, क्या बात आहे. तो भारी वाटलं. सरांना एवढीच रिक्वेस्ट आहे, त्यांनी संभाजीनगरला यावं आणि तिथेही असंच एक्सप्लोर करून व्हिडिओ तुमच्यासाठी आमच्यासाठी नक्कीच पुरातन गोष्टी आहेत बघण्यासाठी. मग मी एक दिवस नक्की प्लॅन करेन, आम्ही दोघंही येऊ. अशा पद्धतीने आपण ऑलमोस्ट फोर्ट कवर केलं आहे आणि आता पुन्हा निघतोय आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. म्हणजे फोर्टच्या खाली 5-6 गाव जे आहे तिकडे जाऊया आणि तिथून गाडी घेऊन आपण जाऊया पुन्हा पनवेल. अशा तऱ्हेने आपण आपला रायगडचा व्लॉग इथे संपवूया. आशा करतो की तुम्हाला माझा मराठीमधील व्लॉग नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू.